आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. साईबाबा म्हणायचे, माझे चरित्र वाचाल तिथे मी असेल. या दिव्य वचनाचा प्रत्यय नुकताच शिर्डीत आला. साई चरित्र पारायण सोहळ्याच्या 32व्या वर्षी सलग दुसऱ्यांदा घेण्यात आलेली साई चरित्र पारायण परीक्षा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. परीक्षेत महिला व पुरुष मिळून सुमारे 800 साई भक्तांनी सहभाग घेतला होता. केवळ परीक्षा नव्हे, ही तर साई भक्तीची साधना होती. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू अशा 4 भाषांमध्ये महिला पुरुष अशा स्वतंत्र गटात ही परीक्षा घेण्यात आली. पारायणाच्या पहिल्या 6 दिवस रोज 21 याप्रमाणे विजेते काढण्यात आले आणि अंतिम दिवशी 42 विजेत्यांचा गुणानुक्रम जाहीर झाला. पुरुष गटात शिर्डीचे अभय शांताराम धुणाखे यांनी प्रथम क्रमांक पटकावत साई भक्तीची खरी ओळख करून दिली. महिला गटात नेवासाच्या योगेश्वरी अमृते यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या डोळ्यात साई दर्शनाचा आनंद अगदी स्पष्ट दिसत होता. या पवित्र उपक्रमासाठी शिर्डी येथील उद्योजक भाऊसाहेब रामचंद्र चौधरी यांनी तब्बल 5 लाख रुपयांच्या पैठणी साड्या, पुणेरी पगड्या, शेला अशी बक्षिसे देऊन सेवेचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या सेवाभावाने एकच भावना होती. प्रसंगी साई भक्त चौधरी भाऊ होऊन म्हणाले की साईबाबांची शिकवण ही घराघरात पोहोचावी आणि प्रत्येक घरात साई चरित्र ग्रंथाचे वाचन व्हावे, हाच आमचा हेतू. या निमित्ताने साईंची सेवा घडली याचे खूप मोठे समाधान आहे. या सोहळ्याला मुख्य अधिकारी गोरक्ष गाडीलकर, हेमंत वैद्य, धनंजय पाटील, संजय उबाळे, निलेश जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. रवींद्र जोशी यांच्या नियोजनामुळे हा भक्तिमय सोहळा यशस्वी पार पडला. खरोखर ही परीक्षा नव्हती, तर श्रद्धा आणि सबुरीचा जागरच होता, अशी भावना व्यक्त होत आहे. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी बाबासाहेब दिवे, शिर्डी. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.